नितीनजी सर होते, त्याचबरोबर संदीपजी खंडाळे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी गायकवाड यांना या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे। आणि विद्यांश 11 या संघाचे संघमालक विशालजी गायकवाड यांच्याकडून सुजोग गायकवाड आणि साहिल गायकवाड यांच्यासाठी पारितोषिक आहे। दोघांनाही लगातार लगातार नाही परंतु दोघांनाही संपूर्ण इनिंगमध्ये 5-5 षटकार मारलेत, त्यामुळे दोघांसाठी विशाल गायकवाड यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयाचं प्राइज असेल आणि ते प्राइज त्यांच्या अकाउंटला या ठिकाणी पोहोचलं जाईल। बघा संघमालक खरोखर काल सुद्धा आम्ही पाहिलं विशालजी गायकवाड अनेक प्रकारचे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहिली। आणि आपले माथेरानचे ज्येष्ठ समालोचक आदरणीय अनिलजी सर यांना विनंती असेल की आपण आता मायक्रोफोनवरती यायचंय, कारण माथेरानवरून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। मी त्यांना विनंती असेल की आपण कॉम बॉक्समध्ये यायचंय आणि आपल्या सुमधुर खरं तर आवाजातून या स्पर्धेला आपलाही हातभार कसा लागेल याचा प्रयत्न करायचा आहे। सर्वांना सविनय जय भीम। पहिल्या वर्षामध्ये ही स्पर्धा सुरुवात केली जाते। समाजातील आपल्याच समाज बांधवांना क्रीडा क्षेत्रामध्ये कौतुकाची थाप देण्यासाठी सारी मंडळींनी केलेला प्रयत्न असेल। जाऊया मैदानाच्या दिशेने पहिला अगदी भिरकावून दिला चेंडूला, पंचांचा इशारा तो षटकार। सर आम्हाला सांगतायत 19 धावा फलकावं लागल्या। क्रिकेटच्या जगतावर यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, जगभर ही स्पर्धा पाहिली जाते। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल, अतिशय चांगला चेंडू, षटक घोषित होत आहे। विद्यांश 11चे जर खेळाडू इथं आले असतील तर समालोचन कक्षाच्या अगदी डाव्या बाजूला येऊन उपस्थित राहायचंय। विद्यांश 11 या संघाचे खेळाडू जर आले असतील तर त्यांनी उपस्थित राहायचंय। आपल्या समाजातील घटकांना खेळाडूंना एक कौतुकाची थाप, कारण की आपण नेहमीच म्हणतो खेळात जिंकल्यानंतर गर्दीतून येणाऱ्या हातापेक्षा कौतुकाने पाठीवर ठेवलेल्या हाताला फार महत्त्व आहे। आणि कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्याच समाज बांधवांनी आपल्याच समाजाच्या तरुणांना एक क्रीडा क्षेत्रामध्ये कौतुकाची थाप देण्याचा प्रयत्न सुरू केला। जाऊया मैदानाच्या दिशेने। आदरणीय आकाशजी ढोले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सम्यक अँड सपना डेव्हलपर्स या संघाचे पुरस्कर्ते आहेत। चला 12वे खेळाडू कृपया आता आपण इथे पाठवायचे। पाहुणे समालोचक आता आपल्या सगळ्यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत। बघा खेळाडूची अद्भुत माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे। आम्ही सकाळीच डिक्लेअर केलेलं आहे किंवा ग्राउंड जो जवळ असेल त्यांनी लगेचच आम्हाला नावं सांगा। बोपेलेचे सन्माननीय कोल्हारे च्या सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय संतोषजी जाधव साहेब, त्याचबरोबर सुशांत राय सगळ्यांच्या समवेत जोडले गेले। त्यांचं सुद्धा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी या ट्रॉफीच्या माध्यमातून करूया सहर्ष। हे सुद्धा आपल्या समवेत जोडले गेले, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी करूया सहर्षमय स्वागत। नो बॉल येतोय, संधी असेल फलंदाजाला एक मोठा फटका मारण्याची आणि त्या संधीचा फायदा घेणार का? पंचांचा इशारा नो बॉल। गोलंदाजाचं नाव अजूनपर्यंत आमच्याशी जोडला गेला नाहीये। अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही फलंदाजाला। बीटच्या चेंडू संधी घेऊ
पण तो गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना निधाव चेंडूची सांगता केली. आतून गोलंदाजी मार्कवर आहे. शुभम स्ट्राईकवर आहे. आडव्या पेटीने चेंडूला दिशा दिल्या. यष्टीरक्षक आहे. विकेट मिळते. एक सफलता निश्चित मिळाले. शुभमला मात्र परतावं लागेल. माथेरानहून आमच्या सोबत आलेले अनिलजी, शुभमजी गायकवाड, अशोक वाघेला, पत्रकार सुभाष हातोले, या सर्वांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. सुरेश धनवटे हा स्ट्राईक घेतोय. पण एकदा गोलंदाज सज्ज. उलटा चेंडू आणि त्याचा समाचार. पंचाचा इशारा देतो, नो बॉल. स्वेरले कंपर आम्हाला कळवत आहेत नो बॉल आहे. उंची आहे. चेंडूला उंची गोलंदाजाने दिले. दरम्यान गोलंदाजी करता येणार नाहीये. या स्पर्धेचे अतिशय चांगले निर्णय आहेत. काय नियमावली आहे. त्या टेनिसच्या क्रिकेटला नियमावली तुम्हाला पाळावीच लागेल. टेनिसचा क्रिकेट जेव्हा पुढे जातो, तुम्ही सरावातून निर्माण होणारा क्रिकेटर, खेळाडू आणि त्यानंतर त्या क्रिकेटच्या खेळामध्ये असलेले नियम आणि त्याचा आदर सन्मान तुम्हाला निश्चित करावाच लागेल. आणि तेच करत असताना स्पेरले कंपनीने सांगितलं या गोलंदाजाला आता या सामन्यादरम्यान गोलंदाजी करता येणार नाहीये. 2 मिमरचे चेंडू फेकले आणि त्यामुळं गोलंदाजाला इथे थांबवण्यात आलेलं आहे. आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय.
संदीपजी खंडाळे यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत केले गेले. 30 धावा धावफलकावर. 31. चला, दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत अजून पोहोचल्या नसल्यामुळे खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येत नाहीये. गोलंदाजीवर जो गोलंदाज आला सुधीर ढोले यांनी जर विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. 6 चेंडू 6 सिक्स. कैलासजी मोरे यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. अमाप पैसा आहे या क्रिकेटच्या जगतामध्ये आणि टेनिस विश्वाला तर अमाप पैसा आहे. ISPL ठाण्यामधून यावेळेला सुरतमध्ये गेलं. करोडोच्या बक्षिसामध्ये जातं त्याचे. आणि टेनिसला आता फार चांगले दिवस येऊ लागल्यात. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आमच्यापासून काही अंतर दूर. अतिशय चांगला चेंडू. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि या झेल सुटलाय. पकडा झेल आणि जिंकेल क्रिकेटचा खेळ. सुधीरला मात्र संधी होती. 200 रुपयाचं पारितोषिक होतं. पुन्हा एकदा गोलंदाज पुढे सरसावतोय. चेंडू हवे. पुन्हा एकदा त्या क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेलाय. पुन्हा एकदा सलग 2 झेल सुटले त्या क्षेत्रक्षकडून, पण हा झेल अवघड होता. तेहतीस धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. त्याचा समाचार घेतलाय. षटकार. शॉर्टपिच चेंडू होता आणि त्याचा अगदी भिरकावून दिलाय. लांब आणि फक्त लांब. षटकार. पुन्हा गोलंदाज तयार. चेंडू तो आला कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्राच्या जातोय चेंडूपर्यंत. चेंडू उचलला दुसऱ्या पैकी. 2 धावा मात्र सहज पूर्ण झाल्यात. 41 धावा धावफलकावर. हॅलो, यशला या ठिकाणी 500 रुपये कॅश प्राईज जे लगातार 3 सलगचे षटकार होते. संदीपजी खंडागले सर कशिलेवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. आज जनार्दन खंडागले मामा या ठिकाणी येणार आहेत. ते पोहोचतील. रायगड भूषण राजेजी गायकवाड पण निघालेत या ठिकाणी यायला. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सर जरूर माथ्यावरून आले दादा आमचे. आणि एक नवीन 4 तारखेला आहे माथ्यानला. मी येणाऱ्या 4 तारखेला माथ्यानला आहे. जरूर मयूरजी कदम यांनी आमंत्रित केलं आम्हाला. जरूर पोहोचू. एक नवीन संकल्पना बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 आपण पाहता या ठिकाणी. जे प्रेक्षक जे आमचे सर्व धम्म बांधव या ठिकाणी येतात त्यांचा आपण खूप सन्मान या ठिकाणी करतोय. आणि जरूर आपण आज आलात तर माथेरानलाही सांगा आपले जे धम्म बांधव आहेत त्यांच्या परत लग्नाची पत्रिका दिली. आपण आजकाल लग्न पण लाईव्ह असतात तर लाईव्ह आपण पाहत नाही. तर या ठिकाणी आपण पाहतोय रायगड भूषण माननीय राजेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आलेत. तर मामांना विनंती करतो या पण या ठिकाणी. मामा या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मी राजेशजी गायकवाड यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आलात. या वाढवली आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर एकानंतर 2 22 रन्स थोडंसं आपण पाहतोय. आणि हे का चूक होते, कशासाठी चूक होते, कशासाठी
जर तुमचे जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत ते नावं सांगायला या ठिकाणी पोहोचले ना, तर या कोणत्या प्रकारची गडबड होणार नाही. भव्य 11चा आम्ही पाहतोय 12 प्लेयर या ठिकाणी आहे. सुशांत रायडर्स अतिरिक्त प्लेयर आपला जरूर या ठिकाणी पाठवा, जेणेकरून आम्हाला त्यांची सर्वांची नावं या ठिकाणी सांगता येतील. या ठिकाणी तुझा बाट होतो, चेंडू निघाला, षटरक्ष तयार घेता येणार. विकास कोणत्या प्रकारची चुकी नाही, सुंदर झेल, फलंदाज बाद, नाट्यबौलातून झटका दिला. यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 असतील फील्डसाठी हा पारितोषिक लागलाय. इथे फुलचा चेंडू, फुलटा चेंडू उडावलाय. इथे असं पोहोचायला प्रयत्न करतो, चेंडू जातोय लंगन दोन मध्ये सीमारेषे पलीकडे. षटकार या ठिकाणी आलेत, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. तर सर्वांना विनंती करतो, या कारणा बहुतेक आज कर्जतच्या खोंड्यामधून आपण पाहतोय 12वा खेळाडू पाहिजे. नावं अजूनही कुठल्या खेळाडूंची माहिती पडत नाहीये, कारण लाईव्हला स्कोरला, कारण मागच्या समोर सांगितलं हा सुमेत आहे ते माहितीये. प्रिन्स नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्क वरती कुणाल आहे. बॅट चिकडा फलंदाजाला परतावं लागेल. तर जरूर आपण पाहतोय जे अतिरिक्त प्लेयर आहेत, मी प्रत्येक कॅप्टनला विनंती करतोय, तुमची प्लेइंग 11 झाल्यानंतर एक एक्स्ट्रा प्लेयर आहेत. प्रत्येक संघामध्ये 3 प्लेयर आहेत आपल्याकडे, त्यातला एक प्लेयर नाव सांगण्यासाठी जरूर आमच्याकडे पाठवा. कारण थोडंसं कर्जत टेनिस क्रिकेट म्हणजे केटीसी लाईव्हलाही माहिती आहे प्लेयर. कर्जत टेनिस क्रिकेट म्हणजे प्लेयर खेळतात, तिथं 12 प्लेयरची गरज पडत नाही. पण आपल्या बौद्ध समाजाचे असे कित्येक गावं आहेत जे अजून बौद्धवाडे आम्हाला माहिती पण नव्हती तिथे बौद्धवाडे आहेत. या बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. व्हाईट बॉल, गावांतर धाव फलकावं लागते. आणि सर कसं होतं, आमच्यासारख्या नौक्या समालोचकाला तर नावच कळत नाही. 12वा खेळाडू असला तर ते सहज सांगता येतं, त्यामुळे 12वा खेळाडू असणं फार गरजेचं आहे. व्हाईट बॉल, अतिशय चांगला चेंडू, त्याचा समाचार घेतला तसं काही चेंडूच्या खाली आशिष होता आणि तोही माघारी परतला. चांगला झेल. विकास गवले थोडेसे नाराज आहेत. काली त्यांनी समोरच्या संघाला 35 धावावरती गुंडाळलं होतं. नाही का सर, पण ती टायमिंग तो परफेक्शन दिसला नाही, त्यामुळे त्याला माघारी परतावं लागलं. सुंदर झेल आणि दुसरा झेल विकास गवले ज्या स्पर्धेचे संयोजक टीम मेंबर आहेत त्यांच्याकडून आपण पाहतो चांगली कामगिरी त्या ठिकाणी. अतिशय चांगला चेंडू, वेगावर छॉर असलेला हा चेंडू, कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही गोलंदाजाने. बॅट फक्त हवेत फिरवून राहिला फलंदाज. इथं चेंडूची सांगता होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली. रिधाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. सलग 2 चेंडू डॉट. षटक घोषित होत आहे. धावसंख्या फलकावं लागल्यात 48 धावा. 48 धावा धावफलकावं लागल्यात. तर बुद्धस्त चॅम्पियन ट्रॉफी 2026 सुवर्ण पर्व पहिलं 49 नाही. काल आपण सांगितलं जे प्लेयर या स्पर्धेला पोहोचणार नाहीयेत, ज्यांनी लीग स्पर्धेला कुठेतरी आपण पाहतोय त्यांनी प्राधान्य दिल्याने फॉर्म भरून, पण मग काय होतं माहिती आहे का, आमच्याकडे 300 प्लेयर होते, मग त्यांचं काय, मग आम्ही त्यांना संधी दिली असते ना. तुषार सर, तुम्ही जर फॉर्म भरले, तुम्हाला जर संघाने घेतलंय तर तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. जर तुम्ही तयार नसता तर आम्ही जे उर्वरित प्लेयर होते त्यांना संधी दिली असती. हर्ष गोलंदाजी मार्कवर येतोय. आकाश धुरी, आपण कुठे असाल, आपण स्टेजवरती यायचं. आकाश धुरी,
नाश्ता केला पंचाचा आकाशाकडे परतावा लागेल. धावचीत होतोय गडी आणि पंच आपल्या अनोख्या स्टाईलने सांगतात. जबरदस्त. माधवजी ठाकरे नाम नाही ब्रँड आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध असलेले माधवजी ठाकरे यांची अनोखी अदा. गौतमी पाटील पण तिथे ठेव ठाव तिथं माधवजी ठाकरे. नाही तर बरोबर आहे, कारण आम्ही ऑलरेडी सांगितलेले आहेत या ठिकाणी प्लेयरची नावं खूप महत्त्वाची ठरतील. एक लिस्ट आमच्याकडे द्या हे आम्ही ऑलरेडी सांगितलं. मॅच सुरू होण्यापूर्वी लिस्ट बनवा, ती लिस्ट आम्हाला द्या. त्या लिस्ट मुले काय होईल, इथे प्लेयर आम्ही बरोबर चॉईस करू, शोधू त्याला. त्याच्यामुळे तुमचा 12 प्लेयर नसला तरी ती लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. या आता मला व्हॉट्सअप करा. प्रत्येक संघाने आपल्या जी प्लेयर लिस्ट आहे मला व्हॉट्सअप करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जा. अतिशय चांगला चेंडू अगदी यष्टींच्या जवळून निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. ते मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चित फलंदाज करतो, पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू नाही येत नाहीये. गोलंदाज तयार. बॅटची हलकीची कडा अशा प्रकारे आहे, चेंडूच्या दिशेने येतोय. चेंडू उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावे समाधान. षटके अंतिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे हरीश जाधव यांच्याकडून. अमोल जाधव साठी एक बक्षीस आहे. तर सलग षटकार हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक. अभिजित गायकवाड या बसा. आपलंही मनापासून अधिक स्वागत. मॅच आहे त्यांची. इथे चांगला फटका वाईड श्लोंगण झोन मध्ये चेंडू आर पास ही मारे का पार. माधव ठाकरे यांचा ब्रँड संपतील आम्हाला आलेला बेहतरीन षटकार. येतो हा षटकार.
भाव्य इलेव्हन संघाला. यानंतरचं टॉस आपण पाहणार आहोत. भाव्य इलेव्हनचीच मॅच वाटते यानंतरची, त्यामुळे आपण टॉस त्यानंतर त्या ठिकाणी करणार आहोत. आमचे माधवजी या ठिकाणी उपस्थित आहे. दरम्यान आपण पाहुण्यांचा आदर सत्कार या ठिकाणी करणार आहोत. जरूर मी विनंती करील रुपेशजी गायकवाड या, आपण पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. तुम्ही करा. मी या ठिकाणी रायगड भूषण माननीय राजेशजी गायकवाड सरांना विनंती करेल, या स्पर्धेमध्ये आपण आलात. या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था ही आपल्या माध्यमातून आपण केली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपलं भव्य मान सन्मान या ठिकाणी होईल. जरूर दादांना विनंती करतो या ठिकाणी विषय. जरूर आपण पाहतोय, कारण सर्व आज या मॅच मध्ये सर्व बिझी असल्या कारणाने आपण पाहतो थोडंसं दुर्लक्षित झालं, कारण मॅच खूप महत्वाच्या. या ठिकाणी आपण पाहतो राजेशजी गायकवाड सर यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जातं. आणि जरूर दादांना जरूर मी एक माईक त्यांच्याकडे देईल. आणि रुपेश सर या स्पर्धेनिमित्तानं दादांचं मनोगत आपण त्या ठिकाणी घेऊया. तर दादा या स्टेजवरती येतील, आपण सरांचं मनोगत या ठिकाणी घेणार आहोत. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचा आपण मान सन्मान या ठिकाणी करणार आहोत. प्रथमतः मी इनिंग ब्रेक आहे त्यामुळे दादांचं मनोगत. मामा या ठिकाणी आहात. मामा, ही संकल्पना कशा प्रकारे तुम्हाला वाटली? कारण छोटासा प्रयत्न आहे समाजामधून सर्व मुलांना एकत्रित घेऊन. काही काहींना वाटतं कारण शिक्षणपेक्षा क्रिकेटला तुम्ही जास्त महत्त्व देता, पण असं काही नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून थोडंसं एक वेगळं सामाजिक दृष्ट्या वळण घेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि या स्पर्धे नियोजनाबद्दल काय म्हणाल? सर्व मान्यवरांना सस्नेह जय भीम. सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. हा जो उपक्रम आहे अतिशय चांगला उपक्रम. सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. क्रीडा क्षेत्रातही तिने पुढे जावं म्हणजे आपण उपक्रमांमधून आपलेही खेळाडू राज्यात देशात नाव कमवतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद मामा, आपण या ठिकाणी आलात. त्या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. त्याचबरोबर या ठिकाणी सचिनजी भालेराव सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर आमचे योगेश अप्पा गायकवाड या दादांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी या विनंती करूया. या आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी. हे खूप मोठं योगदान त्यांचं नेहमीच आमच्या सोबत जोडलं गेलंय. तर या धोडे साहेब आपण पण या. तर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच नंतर आपण जरूर पाहुण्यांकडे जाऊया. तोपर्यंत मॅच आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर पहिलं षटक पहिला गोलंदाज आपण पाहतो सूरज धनवटे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईकला येतो सुधीर आणि नॉन स्ट्राईकला येतो अतुल धनवटे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला षटक. पहिला चेंडू होती तुफानी हल्ला. चेंडू पाठवला सीमा रेषा पलीकडे. आता काही दाखवत असताना आपल्या स्पर्धेमध्ये एक शोभा असताना इथं पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका. चेंडू पहिले झेल घेण्याचा प्रयत्न, त्याने दाडवण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक सुधीरच्या बॅट मधून येतो.
डीजे मास्टर साठी हा दादा कुंगे प्रीमियर लीगला पण पाहिलं मी. प्रत्येक वेळी हे गाणं वाजल्यानंतर दादांकडून पारितोषिक डीजे मास्टर साठी 100 रुपये आलेत. जर तिसरा षटकार आला तर 500 रुपये संदीपजी खंडागले कशिलेवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी पाहतो तिसरा आणि आतापर्यंत त्यांनी लावलेला प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक पटकवलं गेलंय. इथं आपल्यासाठी या 2 दिवस आपल्या सोबत जोडले गेलेत आणि स्पर्धेमध्ये थोडंसं वेगळं पणा आणण्यासाठी थोडं मनोरंजन करत असताना आपल्यातून कामगिरी या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सुधीर इथे चेंडू बदकावतोय. चौथा षटकार त्या 3 चेंडू होती 3 षटकार आले होते. इथे आपण पाहतोय ही धाव घेणं गरजेची होती का हा एक प्रश्नचिन्ह. कधी कधी एक छोटी चुकी पण खूप महागात. 4 षटकार आले नंतर 2 षटकार ते घेणं गरजेचं होतं का आणि तो फटका गरजेचं होतं का हा विचार करावा लागेल या ठिकाणी. सूरज राऊंड विकेट आलाय. 1 डाऊनला फलंदाज आलाय तो प्रशिक. इथे हलक्या टाकण्याचा प्रयत्न. ओहो आकाश जाधव होते त्या ठिकाणी. चेन ड्रॉप चुकी केली जाते. इथे आपण पाहतो पहिली मॅच आरामात जिंकले. इथे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 27 धावांचं लक्ष होतं. म्हणजे 27 धावा आल्या. उर्वरित आता 24 शिल्लक येते 24 आणि आपण पाहतोय 40 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय इथून 10 धावा बनवाव्या लागतील. भालेराव साहेब या ठिकाणी आलेत आणि जरूर साहेबांनी गतवर्षी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक जे दामदच्या मैदानावरती आम्ही जो चषक ठेवलं होतं तिथेही साहेबांचं खूप मोठं आगमन आपण पाहतो. नांगावरून पण दादा आमचे आलेत. माथेरानवरून पण त्या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत या ठिकाणी करूया. जे गुंग्यामधून निमेश दादा या ठिकाणी आले. जरूर त्यांची इंग्लिश कॉमेंट्री आम्ही ऐकणार आहोत त्या स्पर्धेमध्ये. एक चांगली आगली वेगळी शैली आहे त्यांची समालोचनाची. त्यांचाही आवाज आम्ही जरूर ऐकणार आहोत. तर पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मोठा धावा आपण पाहतोय या ठिकाणी पार करत असताना 27 धावा
अतुल धनवटे आपण पाहतोय, शिष्यमधून आपण पाहतोय. अकुर्ल्यावरून आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत असताना आज गरज आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय संघासाठी. पहिला सामना कालचा फेल गेला त्यांचा. इथे शुभम गायकवाड गोलंदाजी मार्क वरती, राईट हँड राऊंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं. कालचं तर दिवस पाहिलं गेलं दादा योगेश अप्पा. काल मिश्का 11 नेरल दविली संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर अजयजी गायकवाड यांचे सुपुत्र आपण पाहतो तुषार गायकवाड यांचा MR खेळताना पाहिलं नव्हतं, पण ते प्लेअरही काल झालं. कधी कधी मला अनेक प्लेअरनी सांगितलं हा प्लेअर चांगला खेळतो, पहिल्या मॅचला मला माहीत नव्हतं, कारण प्लेअर कोणाची ओळख नव्हती. पण या स्पर्धेनंतर जी येणाऱ्या पुढच्या स्पर्धा, तर भविष्यात तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आशीर्वाद लाभला. ते एक चांगली स्पर्धा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी आपण पुन्हा एकदा घेऊया. इथं पॅडल करण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉट सिलेक्शन, फलंदाज बाद, दांडी घेऊन फर्निचर डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय कंडकले आहेत आणि संपूर्ण आपण पाहतो या ठिकाणी पाहुणे वर्गात आरढा वरून पण आमचा भाऊ या ठिकाणी आलाय, माथेरानवरून आले. एक चांगला फटका, वाईड स्ट्रॉंग ऑन, काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये. आम्ही जेव्हा गेलो तर त्याची लेट नाईट 11 वाजता आम्ही संदीपजी खंडागले यांच्या घरी पोहोचलो आणि त्यांनी आमचं वेलकम स्वागत त्या पद्धतीने केलं. अनेकांनी सांगितलं संकल्पना नवी आहे, काही कानी सांगितलं फक्त धार्मिकदृष्ट्या तुम्ही संकल्पना घेऊ नका, काही कानी सांगितलं फक्त धार्मिकदृष्ट्याच घ्या, इतर इन्व्हॉल्व करू नका. पण स्पर्धा म्हटली गेली त्या स्पर्धेला आपणच किती दिवस चालवणार ना, मग इतर सारखं झालं. म्हणजे स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आम्ही आमंत्रित केलंय. प्रत्येकाकडे पोहोचलो, त्यांना निमंत्रण दिलं. आता परत तुम्ही 32 पाहिजेत, 35 झाल्यात, 67 आहे, 35 झाल्यात, मग 32 पाहिजे. तर सर्वांना आमंत्रित केलं आपण. आमदार साहेब स्वतः बोलले आम्ही येतो. या ठिकाणी आपण पाहतो बघा आमचे परम मित्र साई सिद्धे बंधू आणि त्यामध्ये जिवलग मित्र परिवार. एक अशी आगली वेगळी ट्रॉफी असते अंडर 19 ची, ज्या ट्रॉफीला जर ट्रॉफी बघितली तर 7 फुटी ट्रॉफी असते. अनेक मोठ्या ट्रॉफ्या त्या ठिकाणी असतात. आता जिवलग परिवार पण या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आणि मनापासून धन्यवाद. साई सिद्धी हिरेमेट बंधू हे दोघेही या ठिकाणी उपस्थित झाले शेलूवरून, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. एक चांगली स्पर्धा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी आम्ही पाहिले गेले. आता प्रत्येकाच्या घरोघरी काही काल
या 2 दिवसामध्ये आम्हाला आम्ही कॉल झाले, निमेश दादा प्रत्येकाने कौतुक केलं, एक चांगली स्पर्धा, आणि गुंजेकरांनी सांगितलं की ह्यो मान आमच्या गावाला भेटला पहिला, तो खूप बरं झालं. सर्वजणांनी कौतुक केलं काल येऊन, त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. कारण गुंगे गावाने पण आणि सोमजाई 11 गुंगे या समस्त गावकऱ्यांनीच केलेलं ते आम्हाला सहकार्य खूप महत्वाचं आहे. इथे चांगला चेंडू बॅकअप त्या ठिकाणी देण्यात आलं, सिंगल या ठिकाणी घेण्यात आली आहे. कारण खूप मोठं लक्ष, कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं 94 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 9 धावांनी संघ पराभूत झालाय. म्हणजे धावांचा पाठलाग करता येतो, या ठिकाणी आपण पाहतोय. अविनाश डेड बॉल. यस यस सर. वय वर्ष 56. लोकांनी फक्त छाती बघितले 56. मी तर बघा डान्सिंग अंपायर, वय वर्ष 56. अप्पा कसं वाटलं? कारण आमच्याकडे आता 40 वर्ष झालेत, ते दमलेत, अजून 56 वर्षाचे आहेत, पायदानावरती आहेत. क्रिकेटमध्ये 40 वर्ष म्हटलं की त्याला रिटायरमेंट. इथे गोलंदाज तयार. चेंडू पुन्हा एकदा समोर मारला चेंडूला, शतरक्षक त्या ठिकाणी पाच बस. हॅलो, थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. सॉलिड. आपण या चेंडू नंतर जरूर चर्चा करूया. त्या गोलंदाजासाठी एक बक्षीस आलंय शुभम गायकवाड यांच्याकडून. जर विकेट काढली तर 1000 रुपये, 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यस. बाशमन इकडे व्हाईट बॉल दिला. बाशमन आपण पाहतोय त्या ठिकाणी शफल जेव्हा होतो तेव्हा त्याला गोलंदाज जर पॉपिंग क्रीज सोडून पुढे गेला तर तो पंच त्या ठिकाणी सांगत असताना गोलंदाज पोहोचला बॉलिंग मार्क वरती. आमचे मित्र सुनीलजी गायकवाड यांचा हा चिरंजीव आहे आणि तो गोलंदाजीवर सज्ज आहे. पण त्यांच्याच बंधूंनी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं. आपल्याच बंधूच्या पाठीवर कौतुकाचे हात. खेळात जिंकल्यानंतर गर्दीतून येणाऱ्या हातापेक्षा कौतुकाची थाप मारणारे हात फार कमी असतात आणि त्या पद्धतीचे हात. जाऊया मॅचच्या दिशेने. खूप महत्वाचं ठरतंय, कारण एक एक या ठिकाणी आपण पाहतो धाव खूप महत्वाची असते. वाईट चेंडू या ठिकाणी आला, गोलंदाज तयार होतोय. चांगला चेंडू या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव. काल पाहिलं गेलं हातात चेंडू ठेवला तिकडे गोलंदाज धावले. म्हणजे हातात चेंडू ठेवणं पण खूप कठीण होऊन बसलं या ठिकाणी. आपण पाहता बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 दिवस दुसरा आहे स्पर्धेचा. जरूर आज त्याच्याच गायकवाड थोडा नाराज आहे, कारण गोलंदाजाने ती कामगिरी केली नाही, फलंदाजाने कामगिरी केली होती. इथे फलंदाज बाद. अतुलच्या पारीचा अंत, झटका दिला गेला. खूप महत्वाचा विकेट या ठिकाणी प्राप्त करत असतात. गवटे दादा, विकास दादा नाराज झालेत भव्य 11चे, कारण त्यांनी जो संघ मांडणी केले कुठेतरी आपण पाहतो मजबूत आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 46 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आहे. सम्यक 11चे जे प्लेयर आहेत स्टेजच्या बाजूला नाना कांबळे जे या स्पर्धेचे संयोजक मेंबर आहेत, पण संपूर्ण कर्जत तालुका या स्पर्धेचा आयोजक आहे. संपूर्ण कर्जत तालुका बौद्ध समाज या स्पर्धेचा आयोजक आहे. मी विनंती करतो अक्षय, आपण जर स्टेजकडे यायचं आहे तर अक्षय गायकवाड, तर पाहुण्यांचे स्वागत आपल्याला या ठिकाणी करायचे, तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थित व्हा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. पूर्ण दुसरा प्रयत्न आणि इथे आता ठरेल का? शुभमने चुकी केले, 2 धावा पूर्ण केल्यात आणि त्यानंतर पाहतोय हा मोफतचा चौकार. तब्बल जर पाहिलं गेला
पाहुण्यांचे स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. तर जिवलक ग्रुप शेलू यांच्याकडून आपण पाहतो आयवा जेल, जे आता आपले जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना सुवर्ण संधी. आयवा जेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. जिवलक ग्रुप ज्या पर्यंत आहे 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. 51 झाले. एक मिनिट जरूर आपण पाहतोय एक वाईट चेंडूची धाव ऍड झाली होती चुकून त्यांच्याकडून. हा 12 चेंडू 16 पाहिजे. तो छान धाव आपण पाहतो. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी होते. योगेश झोले ही मॅच संपल्यानंतर आपण योगेश झोले आपण थोडंसं स्टेजकडे या. पाठलाग सहजरित्या करता आला होता, पण तिथे थोडक्यात शेवटच्या षटकात आले ते 3 चेंडू खूप घातक ठरले होते. जरूर पाहतोय आणखीन आपण पाहतोय प्रत्येक जण या ठिकाणी यायला निघाला. जसं लाईव्हला पाहिलं गेलं आदरणीय रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रुपेशजी गायकवाड सर तेही आता थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील या मॅचचा आनंद लुटण्यासाठी. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणखीन एक कुणाल तातनका चेंडू पाठवलाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि ते विजयी झालाय. आपण पाहतोय तमनाथकरांचा तमनाथ 11 भव्य 11 संघ या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये विजय होतो. म्हणजे हा विषय असेल. पण जरूर पाहुण्यांच्या स्वागतकडे जाऊया आपण या ठिकाणी. आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत. तर मी विनंती करतोय कर्जत नगर परिषद विद्यमान नगरसेवक अप्पा अर्थात योगेश अप्पा गायकवाड यांना या आपलं या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल.